इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सत्या इन्स्पेक्टर म्हणजेच मंजूला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो। त्यावेळेस आता ते जे लोक आलेले असतात, ज्यांची जमीन आर्यनने हडपलेली आहे, ते लोक मंजूला म्हणतात की काही करा मॅडम, पण आमची जमीन आम्हाला परत करा। त्यावेळेस सत्या म्हणतो, तुला कळते का मॅडम, हे लोकच आर्यनबद्दल बोलत आहेत। त्यावेळेस मंजू म्हणते, नक्की काय करायचं चाललं ते डोक्यात। आता सत्या म्हणतो की मी आता सुरव्यांच्या घरात परत जाणार आहे। त्यावेळेस मंजू म्हणते, अरे सत्या नाही आहे, हे योग्य नाही आहे, कसं जाणार आहेस तू, सांग बरं, शक्य आहे का ह्या गोष्टी करणं, कारण तिथं जाणं खूप रिस्की आहे आणि कोणी तुला ओळखलं तर काय करशील। त्यावेळेस सत्या आता मंजूला म्हणतो की हा सत्या एकदम धडाकेबाद दमदार एंट्री घेऊन जाणार आहे, तिथे मला कोणी ओळखूही शकत नाही आणि कोणी माझा केसालाही धक्का लावू शकत नाही आहे। आता नक्की सत्या काय एंट्री घेणार हे मात्र मंजूला काही माहीत नाही आहे। सत्या आता कुठलं रूप घेऊन जाणार या गोष्टीचं मंजूला टेन्शन आले। दुसरी गोष्ट, तिथे घरात कोणाला जरी भनक लागली की सत्या जिवंत आहे आणि हाच सत्य आहे, तर मात्र खूप अवघड होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। आता इकडे मंजू सत्याला समजावत असते की सत्या असं नको करू अरे, पण सत्या मात्र ऐकायला तयार नाही आहे। सत्या म्हणतो की बाद झालं मॅडम, आता मी खूप थांबलो, आता मी अजून थांबू शकत नाही आहे, आता मला त्या आर्यनचं नक्की काय चाललं आहे हे शोधून काढावंच लागणार आहे आणि त्यासाठी मी असा घराबाहेर थांबून काहीच करू शकत नाही आहे। म्हणूनच आता सत्या ठरवतो की मी पुन्हा एकदा सुरव्यांच्या घरात जाणार आहे आणि सगळ्यांचा बाप म्हणून त्या घरात जाणार आहे। आता खरंच आर्यनचं सगळं सत्य समजून घेण्यासाठी सत्या ठरवतोय की सत्या आता एक म्हातारा माणसाचं म्हणजेच काकाचं रूप घेऊन सुरव्यांच्या घरात जाणार आहे। घरी गेल्यानंतर तो सगळ्यांचीच आता वाट लावताना आपल्याला बघायला मिळणार आहे। खरंच सत्याची ही सुरव्यांच्या घरातली दमदार एंट्री बघायला खूप मजा येणार आहे। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।